अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रीमी लेअर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित आदिवासी संघटनांनी आज 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे। या बंदला धुळे शहरातून आझाद समाज पार्टीने पाठिंबा दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीनं शहरातून संतोषी माता चौक ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी भारतीय राज्य संघटनेचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमचे जे राष्ट्रीय नेते भाई चंद्रशेखर आझाद यांनी आम्हाला आदेश दिले होते की तुम्हीही भारतभर याचे समर्थन करा म्हणून। महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणी आझाद समाज पार्टी या संदर्भात आंदोलन करीत आहे। आज धुळे येथे आम्ही आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आमचं एक म्हणणं आहे की महामहिम राष्ट्रपती यांनी जो सर्वोच्च न्यायालयाचे जे काही जज आहेत त्यांनी जे काही न्यायाधीशांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्या तात्काळ एक आदेश काढून ती याचिका दाखल करावी। तसेच धुळे शहर पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।